जय भीम, जय जोहार. माझं नाव बालाजी शिंदे. मी धाराशिव जिल्ह्यातील आहे. आमचा धाराशिव जिल्हा मराठवाड्यामध्ये येतो. मराठवाडा हा अत्यंत मागासलेला असा एक विभाग आहे महाराष्ट्रातील, जिथे शेतकरी आत्महत्या खूप होतात आणि लोकांचं रोजगारासाठी स्थलांतर होतं. अशा भागातून मी येतो. माझ्या आईवडिलाबद्दल सांगायचं म्हटलं तर माझ्या आईवडिलांनी 15 ते 20 वर्ष ऊसतोड मजूर बांधकामावरती लेबर म्हणून काम केलेलं आहे. आणि माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालेलं आहे आणि माध्यमिक शिक्षण आश्रम शाळेमध्ये झालेलं आहे. आश्रम शाळेमध्ये शिकत असताना वयाच्या 16व्या वर्षी मला हाडाचा कॅन्सर झाला आणि हाडाचा कॅन्सर झाल्यामुळे माझा एक उजवा पाय कापावा लागला. त्याच्यानंतर 11वी 12वीचं शिक्षण मी घरी बसून केलं, कारण शाळेमध्ये जाता येत नव्हतं. माझ्याकडे कृत्रिम साधनं नव्हती आणि शाळा देखील ॲक्सेसिबल नव्हती. त्यामुळे असं वाटलं की घरी बसून आपण अभ्यास करावं आणि मग मी 11वी 12वीचं शिक्षण हे माझ्या घरी बसूनच केलं. त्यानंतर असं वाटलं की आपल्याला क्वालिटीचं एज्युकेशन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणून मी माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी धाराशिवला गेलो आणि तिथं BAची डिग्री पूर्ण केली. ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात होतो. BAला मी धाराशिवला माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत होतो आणि त्यावेळी मी डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे गेलो होतो. माझं अपंगत्वाचं प्रमाणपत्र काढायचं होतं आणि ते मला सर्टिफिकेट भेटल्यानंतर ते स्पष्ट आलेलं नव्हतं. म्हणून मी तिथल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना अशी विनंती करत होते की मी अर्ज करतो, तुम्ही मला थोडंसं क्लिअर असलेलं माझं अपंगत्वाचं सर्टिफिकेट द्या. आणि मी वारंवार विनंती अर्ज करून देखील ते लोक तेवढं मनावरती घेत नव्हते. आणि मग मी एका दिवशी त्यांच्याशी अक्षरशः भांडत होतो की यार, माझा हा अधिकार आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेटमध्ये आणि तरी देखील मी अर्ज देऊन देखील तुम्ही ते करत नाही आहेत. त्यामुळे मी हे सगळं करत असताना टीसमध्ये माझा एक सिनियर होता, ते देखील दिव्यांग होते. त्यांनी ऐकलं की या पोराकडे चांगला राईट बेस अप्रोच आहे आणि त्यांनी असं विचारलं की तू सध्या काय करतोय. मी म्हटलं की BA करतोय. आणि त्यांनी अजून एक प्रश्न विचारला की तू यानंतर काय करणार. मी म्हटलं की मी पुणे विद्यापीठामध्ये MA इंग्लिश करणार आहे. पण त्यांनी मला टीचची माहिती दिली की टीस नावाचं खूप मोठं विद्यापीठ आहे, सोशल वर्कमधली एक प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी आहे आणि तू तिथे शिकू शकतोस. त्यांनी मला टीसबद्दल बऱ्यापैकी माहिती दिली. माझा फॉर्म भरून घेतला आणि टीस नेट नावाची एक्झाम होती. त्यानंतर प्री इंटरव्ह्यू टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू, अशा सगळ्या प्रोसेसमधून माझी फायनली निवड झाली आणि मी मग टीसमध्ये शिकायला गेलो. 2 वर्षाचा कोर्स होता मास्टर डिग्रीचा बॅचलरनंतर. तिथे देखील खूप अडीअडचणी आल्या. मी खेड्यामधून होतो, दिव्यांग होतो, एका मागासलेल्या भागातून येत होतो आणि माझं फॅमिली बॅकग्राऊंड हे तसं बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच नव्हतं. त्यामुळे स्वतःबद्दल असं एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स होता, ज्याला आपण न्यूनगंड म्हणतो मराठीमध्ये. आपल्या भागाचा, आपण ज्या सामाजिक पार्श्वभूमीतून येतो, दिव्यांग असल्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचं भाषेची तिथं खूप अडचण यायची. कारण बाकीचे पोरं इंग्रजीमध्ये फाड असं बोलायचे, मास्तर सगळे शिक्षक लोक सगळे इंग्रजीमध्ये शिकवायचे आणि मला ते काही समजत नसायचं. बऱ्याच वेळा डिबेट व्हायचे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. त्यामुळे इंग्रजीची खूप अडचण यायची त्या ठिकाणी आणि बाकीच्या देखील आर्थिक अडचणी होत्या. पण मी वेगवेगळ्या संस्थांना अप्रोच केलं आणि त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली. हळूहळू इंग्रजीवरती काम करायला सुरुवात केली आणि मी त्यानंतर टीसमध्ये पासआउट झालो आणि टीसनंतर मला प्लेसमेंट भेटलं एका NGOमध्ये नाशिकला. तो माझा पहिला जॉब होता. परंतु मला असं वाटलं की मी स्वतः पर्सन विथ डिसेबिलिटी आहे, मला स्वतःला अपंगत्व आहे, तर मी दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करायला हवं. आणि त्या भावनेतून, त्या प्रेरणेतून मी परत NGO सेक्टरमध्ये काम करायला सुरुवात केली. विशेषतः ज्या डिसेबिलिटी फील्डमध्ये काम करणाऱ्या संस्था असतात आणि मी 4-4.5 वर्ष डिसेबिलिटी फील्डमध्ये काम करत होतो. हे काम करत असताना मला वेगवेगळ्या सामाजिक समस्यांवरती काम करण्याची संधी भेटली. शिक्षण, आरोग्य, रोजगार, ॲक्सेसिबिलिटी आणि इन्क्लुजन, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती मी काम करत होतो. तर मला 2 ते 3 वर्षापूर्वी असं वाटलं की आपण परदेशी शिक्षण घेणं हे खूप महत्त्वाचं आहे.
त्याचं कारण असं होतं की मधून ज्यावेळी मी 2021ला पासआउट झालो, त्यानंतर मी डिसेबिलिटी फील्डमध्ये काम करायला सुरुवात केली आणि वेगळ्या NGOमध्ये आत्तापर्यंत काम केलं 4-4.5 वर्ष. आणि त्यावेळी असं वाटलं की दिव्यांग लोकांचे प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत. ज्यावेळी मला आठवतं की सोलापूर एक जिल्हा आहे महाराष्ट्रामधला आणि तिथे मी काम करत होतो. तर मी शिक्षणावरती काम करत होतो, दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी. त्यावेळी मला असं समजलं की बरेच सगळ्या शाळा ज्या आहेत त्या इन्क्लुझिव्ह नाही आहेत. बरेच सगळे शिक्षक एखाद्या चिल्ड्रन विथ डिसेबिलिटी आहे, अपंगत्व आहे म्हणून ते ॲडमिशन नाकारत आहेत. बरेच सगळे पालक आहेत ते स्वतःच्या मुलाला त्यांचा मुलगा म्हणून स्वीकार करत नाही आहेत. आणि बरीच सगळी अशी मुलं होती की शाळेमध्ये जायचे आणि फक्त मिड डे मील खाऊन माघारी यायचे. त्यामुळे ते टीचिंग लर्निंग मेथडमध्ये त्यांचा कुठेही समावेश नव्हता. मग मला असं वाटलं की यावरती सोल्युशन काय असलं पाहिजे आणि मी त्यावरती विचार करत होतो सातत्याने. आणि त्यावेळी आम्ही थोडंफार काम देखील केलं NGOच्या माध्यमातून. पण मला त्याच्याही पलीकडे जाऊन त्यावेळी असं वाटलं की जागतिक लेवलचं जर आपण शिक्षण घेतलं, जर आपण चांगल्या देशामध्ये शिकायला गेलो, क्वालिटीचं एज्युकेशन, आणि त्यावरती जर आपल्याला आपल्या दिव्यांग लोकांसाठी जर काही काम करता आलं तर ते नक्कीच खूप चांगलं असणार आहे. म्हणून मी मास्टर डिग्रीची ज्यावेळी तयारी करत होतो एकलव्याच्या माध्यमातून, ग्लोबल स्कॉलर प्रोग्रामच्या माध्यमातून, त्यावेळी मी MSc एज्युकेशन नावाचा कोर्स आहे युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलमध्ये, त्याच्याबद्दल रिसर्च केला आणि मला असं वाटलं की तो कोर्स फिट बसतो माझ्यासाठी, जेणेकरून मला भविष्यामध्ये काम करायचं असेल लहान मुलांसाठी आणि एकंदर सगळ्या दिव्यांग लोकांसाठी, दलित, बहुजन, आदिवासी समाजातल्या विशेषतः. कारण आपल्याला माहीत आहे की जेव्हा जात आणि अपंगत्व किंवा जेंडर, लिंगभाव हे सगळं एकत्र येतं, त्यावेळी एखादी व्यक्तीवरती डबल टिपल लेवलला डिस्क्रिमिनेशन होतं, सोशल एक्सक्लुजन होतं, ऑपरेशन होतं. मग हे प्रश्न आपल्याला कसे सोडवले जाऊ शकतात, तर त्यावेळी हा तो पडलेला प्रश्न होता. आणि मग त्याचं उत्तर होतं की उच्च शिक्षण, फॉरेनमध्ये जाऊन आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचं आहे. म्हणून मी त्या कोर्सला ॲप्लिकेशन केलं आणि माझी नुकतीच आता त्या कोर्ससाठी निवड झाली, MSc एज्युकेशन युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल, आणि मला भारत सरकारची देखील शिष्यवृत्ती मंजूर झाली. मी सध्या आता ॲज अ फॅकल्टी मेंबर म्हणून सध्या एकलव्यासोबत जोडलेलं आहे, जिथे एकलव्य PG फाउंडेशन बॅच आहे. ज्यांना PGसाठी नामांकित विद्यापीठामध्ये जायचं भारतातल्या, तर त्यांना मी वेगळा विषय शिकवतो आहे. तर खूप भारी वाटतं एकलव्यासोबत की ॲज अ टीम मेंबर किंवा ॲज अ फॅकल्टी मेंबर, आणि मी मेंटॉर होतो, काही वेळा मेंटी होतो. तर हा सगळा प्रवास एकलव्यासोबतचा आठवतो आहे. आणि खूप खूप धन्यवाद, मला एकलव्याने मदत केली, राजूदादांनी. मी फक्त एक मेसेज करायचो दादांना की दादा अशी मदत हवी आहे, तशी मदत हवी, आणि दादा एकाच सेकंदामध्ये, एकाच मिनटामध्ये सगळे मला रिसोर्सेस उपलब्ध करून द्यायचे. त्यामुळे मी एकलव्य इंडिया फाउंडेशनचा खूप खूप आभारी आहे. त्यांनी मला फॉरेन एज्युकेशनसाठी मदत केली.